ती रोज त्याच्यासाठी जेवण बनवायची, पण कधी स्वतःसाठी वेळ मागितला नाही. तो रोज तिच्यावर राग काढायचा, पण तिने कधी तक्रार केली नाही. लोक म्हणायचे, ही तर आदर्श बायको आहे. पण सत्य असं होतं, ती हळूहळू आतून मरत होती. आणि ज्या दिवशी ती घरातून निघून गेली, त्या दिवशी त्याला कळलं, आपण नेमकं काय गमावलं आहे. ही कथा आहे एका नवऱ्याची, एका बायकोची आणि उशिरा आलेल्या पश्चातापाची. सायली आणि अनिकेतचं लग्न म्हणजे फार काही थाटामाटाचं नव्हतं. साधं घरच्यांच्या उपस्थित झालेलं लग्न. पण सायलीच्या डोळ्यात स्वप्न खूप होती. ती म्हणायची, मला फार काही नको, फक्त तो माझा असावा एवढंच. लग्नानंतर सायलीने स्वतःचे संपूर्ण जग बदललं. माहेर, मैत्रिणी, आवड निवड सगळं हळूहळू मागे पडलं. कारण समोर होतं नवीन घर, नवीन माणसं आणि एक नवरा. अनिकेत सुरुवातीला खूप चांगला होता. ऑफिसला जायच्या आधी विचारायचा, काही लागेल का? सायली हसायची, तू संध्याकाळी लवकर ये, तेच पुरेसं आहे. पण आयुष्य कधी एकसारखं राहत नाही. ऑफिसचा ताण आणि बदलत गेलेलं अनिकेतची नोकरी खाजगी कंपनीत होती. टार्गेट, प्रेशर, बॉसची ओरड हे सगळं त्याला रोज थकवायचं. सायली दरवाजात उभी राहून वाट पाहायची. तो आला की पाणी द्यायची, कपडे काढून ठेवायची. पण अनिकेत आता बदलला होता. आज डोकं खूप दुखतंय, उगाच प्रश्न विचारू नकोस. सायली गप्प बसायची. ती मनात म्हणायची, थकला असेल, उद्या ठीक होईल. पण उद्या कधीच येत नव्हता. तू दिवसभर घरीच असतेस. एक दिवस सायलीने हळूच म्हटलं, अनिकेत, थोडा वेळ आपण बाहेर जाऊया का? तो चिडला, तुला काय माहिती बाहेरचं जग कसं आहे? दिवसभर घरीच असतेस. ते शब्द सायलीच्या काळजात घुसले. ती खरंच दिवसभर घरीच असायची, पण ते घर तिने जपलेलं असायचं. ती काही बोलली नाही, फक्त स्वयंपाकघरात जाऊन रडली. आणि त्या दिवशी तिने पहिल्यांदा स्वतःलाच प्रश्न विचारला, मी खरंच काही करत नाही का? सायलीला आई व्हायचं होतं. तिला लहान बाळांसाठी कपडे पाहायला आवडायचे. कधी कधी ती बाळाला कुशीत घेतल्याचं स्वप्न पाहायची. पण डॉक्टरांनी सांगितले एक गोष्ट ती मनात ठेवून होती. कारण अनिकेत आधीच त्रासलेला होता. ती त्याला अजून ओझे द्यायला तयार नव्हती. ती स्वतःशीच म्हणायची, वेळ येईल तेव्हा सांगीन. पण वेळ निघून जात होता. समाज, टोमणे आणि शांत बायको. अनिकेतची आई फोनवर म्हणायची, लग्नाला 2 वर्ष झाले, आता काही खुशखबर? सायली फोन ठेवून शांत बसायची. कोणीही तिचं मौन ऐकत नव्हतं. कारण ती ओरडत नव्हती, ती सहन करत होती. आणि सहन करणाऱ्या माणसाचं दुःख जगाला कधीच दिसत नाही. त्या रात्री शांत वादळ. त्या रात्री अनिकेत म्हणाला, आईला वाटतं मी काहीच करू शकत नाही. हे वाक्य सायलीसाठी पुरेसं होतं. ती काहीच बोलली नाही, पण आतून काहीतरी तुटलं. त्या रात्री तिने उशी ओलसर केली आणि मनात ठरवलं, आता थांबायचं नाही. कारण कधी स्वतःला वाचवण्यासाठी दूर जाणं गरजेचं असतं. सायलीने सकाळी लवकर उठून घर आवरलं नेहमीप्रमाणेच. फरक एवढाच होता की आज ती शेवटच्या वेळी हे सगळं करत होती. तिने स्वयंपाकघरात उभं राहून सगळीकडे एक नजर टाकली. हेच ते घर जिथे तिने स्वतःला हरवलं होतं. अनिकेत अजून झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता. सायलीने क्षणभर विचार केला, उठवू का त्याला? पण लगेचच तिच्या मनात कालचे शब्द घुमले. तुला काय कळतं? दिवसभर घरीच असतेस. ती शांतपणे वळली. सायलीने टेबलावर एक छोटंसं पत्र ठेवलं. मी पळून जात नाहीये. मी फक्त स्वतःला शोधायला चालले. कदाचित परत येईन, पण आधी मला जगायला शिकायचं. इतकंच. कारण काही नाती शब्दांनी नाही तर शांततेने तुटतात. ती एक छोटी बॅग घेऊन बाहेर पडली. दार बंद करताना तिने मागे वळून पाहिलं नाही. कारण मागे पाहिलं असतं तर कदाचित ती थांबली नसती. अनिकेतचे सकाळ आणि चिडचिड. अनिकेत उठला. घरात अजब शांतता होती. सायली, त्याने आवाज दिला. त्याने टेबलावर पत्र पाहिलं. पहिल्या 2 ओळी वाचूनच तो चिडला. हे काय नवीन नाटक आहे? तो स्वतःशीच बोलला. त्याला वाटलं, थोड्या दिवसात परत येईल. सगळ्या बायका असंच करतात. त्याने पत्र नीट वाचलंच नाही. ते गुंडाळून बाजूला ठेवलं. कारण अहंकार वाचू देत नाही. समजून घ्यायला. माहेरचं घर, पण मन अजूनही जड. सायली माहेरी पोचली. आईने दार उघडलं आणि एक
नजर टाकताच सगळं समजलं. काय झालं ग? आईने विचारले. सायली काही बोलली नाही. ती आईच्या कुशीत कोसळली. ती इतकीच रडली की शब्दच संपले. आईने फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवला. कधी कधी सगळ्यात मोठं आधार शब्दाशिवाय मिळतो. 2 दिवसात सगळ्या नातेवाईकांना कळलं. फोन येऊ लागले. नवऱ्याचं घर सोडणं योग्य नाही. थोडं सहन करायला हवं होतं. सगळ्यांच्याच आयुष्यात त्रास असतो. सायली शांत होती, ऐकत होती. पण तिच्या मनात एकच प्रश्न होता. सहन किती आणि कुणासाठी? आईने ठामपणे सांगितलं, ती इथे सुरक्षित आहे. आधी तिचं मन बरं होऊ द्या. ते शब्द सायलीसाठी औषध होते. अनिकेतचा गैरसमज वाढत चालला होता. इकडे अनिकेत ऑफिसमध्ये होता. सहकाऱ्यांना तो म्हणत होता, बायका फार ड्रामा करतात. थोडा राग आला की माहेरी निघून जातात. सगळे मान हलवत होते. कोणीच त्याला विचारलं नाही, तिने असं का केलं? कारण प्रश्न विचारायला संवेदनशीलता लागते. सायली गेल्याच्या आठवड्यानंतर अनिकेतला जाणवलं, कपडे कुठे ठेवले आहेत हे माहीत नाही. फ्रीज उघडला, रिकामा. त्याने बाहेरून जेवण मागवलं. पहिला घास घेतला पण चव नव्हती. तो स्वतःशीच म्हणाला, हिच्या हातची जेवणाची सवय लागली आहे. तो हसला पण डोळे ओले झाले. अनिकेतने शेवटी फोन केला. कधी येणार आहेस? त्याचा आवाज कठोर होता. सायली शांतपणे म्हणाली, मला थोडा वेळ हवा आहे. हवा आहे? तुला घराची आठवण नाही का? तो चिडून म्हणाला. सायली हळूच उत्तरली, आठवण घराची नाही, स्वतःची आहे. फोन कट झाला. त्या एका वाक्याने अनिकेत गोंधळून गेला. काही दिवसांनी अनिकेतच्या आईला त्रास झाला. त्याला अचानक सायलीची आठवण आली. कारण आई आजारी पडली की सायली रात्रभर जागून सेवा करायची. आज मात्र घरात कुणीच नव्हतं. तेव्हा पहिल्यांदा अनिकेत घाबरला. तो सायलीला फोन करायला लागला. पण तिने उचलला नाही. कारण काही वेळा उत्तर न मिळणं हा धडा असतो. त्या रात्री अनिकेत एकटाच बसला होता. टेबलावर पडलेलं ते एक पत्र्याने पुन्हा उघडलं. यावेळी तो शांत होता. त्याने पूर्ण पत्र वाचलं आणि त्याच्या हातातून ते खाली पडलं. कारण त्याला कळून चुकलं होतं. ती रागावून गेली नव्हती, ती तुटून गेली होती. आणि त्या क्षणी त्याला एक फोन आला. फोन उचलताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्या रात्री अनिकेतच्या हातातून फोन थरथरत होता. समोरच्या आवाजात घाई होती. अनिकेत, मी डॉक्टर देशमुख बोलतोय. तुमच्या बायकोच्या फाईल्स माझ्याकडे आहेत. अनिकेत गोंधळला. माझ्या बायकोच्या? पण ती तर... हो सायली, ती काही महिन्यापासून माझ्याकडे उपचार घेत होती. तो क्षणभर शांत झाला. डोक्यात हजार प्रश्न होते. ती ठीक आहे ना? तो घाबरून म्हणाला. डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास घेतला. ती शारीरिकदृष्ट्या ठीक आहे, पण मानसिकदृष्ट्या खूप एकटी आहे. तो शब्द अनिकेतच्या छातीत घुसला. डॉक्टर पुढे म्हणाले, ती आई होण्यासाठी प्रयत्न करीत होती, पण तिला थोडा वेळ आणि आधार हवा होता. अनिकेतला आठवलं, ती शांत असायची, हसत असायची, पण डोळे कायम ओले असायचे. तिने तुम्हाला सांगितलं नाही? डॉक्टरांनी विचारलं. अनिकेतकडे उत्तर नव्हतं, कारण त्याने कधी तिला विचारलंच नव्हतं. त्याला अपराधीपणाची जाणीव झाली. फोन कट झाला. अनिकेत जमिनीवर बसून राहिला. तो स्वतःशीच म्हणत होता, ती एकटी लढत होती आणि मी तिला ड्रामा म्हणत होतो. त्याच्या डोळ्यासमोर सायलीचे शब्द फिरू लागले. मला वेळ हवा आहे. आता त्याला समजत होतो. ती वेळ तिच्यासाठी नव्हता, तो त्याच्यासाठी होता. इकडे सायली आपल्या खोलीत बसली होती. खिडकीतून बाहेर पाहत आई आत आली. तो फोन आला होता का? आईने विचारलं. सायलीने मान हलवली. नाही. आई शांतपणे म्हणाली, कधी कधी आपण न सांगितलेलं सत्य नशीब सांगतं. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. अनिकेत दुसऱ्या दिवशी थेट माहेरी गेला. दार उघडताच सायली समोर उभी होती. दोघंही क्षणभर एकमेकांकडे पाहत राहिले. अनिकेतचे डोळे खाली होते. तो म्हणाला, सायली, मी तुला समजूनच घेतलं नाही. तो थांबला. आवाज फुटत होता. तू एकटी लढत होतीस आणि मी तुला दोष देत होतो. सायली काही बोलली नाही, कारण काही वेदनांवर शब्द लहान पडतात. शेवटी सायली म्हणाली, मी तुला सांगायचं ठरवलं होतं, पण तू कधी ऐकायचाच नव्हतास. मला भीती वाटायची की तू मला अपूर्ण समजशील. ती रडत होती. मी स्वतःलाच दोष देत होते, म्हणून शांत होते. अनिकेत रडला. पहिल्यांदा. आईने दोघांनाही जवळ बसवलं. ती म्हणाली, नातं टिकवायला दोघांनाही बोलायला हवं. अनिकेतने सायलीचा हात धरला. मला पुन्हा संधी देशील का? सायलीने हात मागे घेतला नाही, पण उत्तरही दिलं नाही. कारण तिच्या मनात अजूनही भीती होती. सायली डॉक्टरांची फाईल बाहेर काढते. अनिकेत ती पाहतो आणि त्याच्या नजरेत भीती येते.
हे सगळं खरंच शक्य आहे का? तो विचारतो. सायली हळूच म्हणते. डॉक्टर म्हणाले, शक्यता आहे, पण त्या क्षणी अनिकेतच्या फोनवर पुन्हा एक कॉल येतो आणि समोरून येणारा आवाज म्हणतो, अनिकेत, तुमची नोकरी धोक्यात आहे. फोन हातातच राहिला. अनिकेत काही क्षण काहीच बोलू शकला नाही. सर, पुढच्या महिन्यात कंपनी मोठी कपात करते. तुमचं नाव लिस्टमध्ये आहे. आवाज थंड होता, पण त्या शब्दांनी अनिकेतच्या आयुष्यात वादळ आणलं होतं. त्याने फोन ठेवला. सायली समोर बसलेली होती. तिला काहीच विचारायची गरज पडली नाही. त्याच्या चेहऱ्यावरचं सगळं लिहिलं होतं. नोकरी, ती हळूच म्हणाली. अनिकेतने मान हलवली. पहिल्यांदाच तो पूर्णपणे कोसळला. आता तरी तू माझ्यावर रागवणार नाहीस ना? अनिकेत म्हणाला. आता माझ्याकडे काहीच नाही. नोकरी नाही, आत्मविश्वास नाही. तो थांबला. आता तरी तू माझ्यावर रागवणार नाहीस ना? सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मी कधीच तुझ्यावर रागवले नाही. मी फक्त दुखावले गेले होते. ते शब्द अनिकेतसाठी शिक्षा होते. सायली म्हणाली, मी परत येईल. पण एक अट आहे. अनिकेतने ताबडतोब मान डोलवली. काहीही. आता आपण दोघेही एकमेकांशी बोलायचं. दुखलं तरी. तो क्षण नवीन सुरुवात होती. सायली पुन्हा त्या घरात आली. पण यावेळी ती फक्त घरातली बायको नव्हती. ती म्हणाली, मी ट्युशन घ्यायला सुरुवात करेन. अनिकेत म्हणाला, मी काहीही काम करेन. पहिल्यांदा दोघेही खांद्याला खांदा लावून उभे होते. नातेवाईक म्हणाले, नोकरी नसलेला नवरा आणि काम करणारी बायको. टोमणे आले. पण यावेळी सायली शांत नव्हती. आमचं घर आम्ही चालवू. लोक काय म्हणतात यावर नाही. अनिकेतने ते ऐकून डोळे मिटले. अनिकेत लहान मोठी काम करू लागला. स्विगी, डिलिव्हरी, डेटा एंट्री. सायली रात्री म्हणायची, आज थकला असशील, मी चहा करते. ते शब्द ऐकून अनिकेतचं मन भरून यायचं. कारण हे शब्द तो कधीच ऐकले नव्हते. सायली मंदिरात गेली. डोळे बंद केले. देवा, मला आई होण्याची शक्ती दे. पण आधी या नात्याला वाचव. तिच्या डोळ्यातून आसू वाहत होते. काही महिन्यांनी डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. रिपोर्ट ठीक आहेत. आपण प्रयत्न करूया. सायलीने अनिकेतकडे पाहिलं. दोघंही हसले. ते हसू मोठं नव्हतं, पण खरं होतं. एका रात्री सायलीला चक्कर आली. अनिकेतने घाबरून तिला धरतो. सायली. ती त्याच्याकडे पाहून हसते आणि म्हणते, अनिकेत. कदाचित तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दिवे बंद होतात आणि घरात एक वेगळी शांतता पसरते. त्या क्षणी घरात पूर्ण अंधार झाला होता. सायली अनिकेतच्या कुशीत होती. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने चालू होते. सायली, डोळे उघड. असं करू नकोस. तो घाबरून म्हणत होता. काही सेकंदांनी तिने हलकेच डोळे उघडते. घाबरू नकोस. ती मंद हसत म्हणते. त्या हसण्यात थकवा होता, पण भीती नव्हती. रुग्णालयात सगळं शांत होतं. डॉक्टर रिपोर्ट हातात घेऊन बाहेर आले. अनिकेत उभा राहिला. हात जोडले. डॉक्टर म्हणाले, घाबरायचं कारण नाही. ही कमजोरी होती. अनिकेतने सुटकेचा श्वास घेतला. डॉक्टर पुढे म्हणाले, आणि हो, तुम्हाला अभिनंदन करायला हरकत नाही. सायलीने अनिकेतकडे पाहिलं. काय? दोघं एकाच वेळी म्हणाले. सायली प्रेग्नेंट आहे. खूप सुरुवातीचा काळ आहे, पण आशा आहे. त्या शब्दांनी वेळ थांबली. अनिकेतच्या डोळ्यातून आसू वाहू लागले. तो सायलीचा हात धरून म्हणाला, देवाने मला दोनदा आयुष्य दिलंय. एक तुझ्यासाठी आणि एक आपल्या बाळासाठी. सायली रडत हसली. घरी परतल्यावर अनिकेतने सायलीसमोर उभं राहून म्हटलं, तू म्हणायचीस ना तुला फार काही नको. तो थांबला. आज मला कळलं की तू फार काही होतीस. ते शब्द सायलीच्या हृदयात आयुष्यभरासाठी कोरले गेले. काही महिन्यात अनिकेतला नवीन नोकरी मिळाली. पगार कमी होता, पण मन शांत होतं. सायली ट्युशन घेत होती. घरात हसू परत आलं होतं. आई, बाबा, घरच्यांची नजरही बदलली होती. कारण आता नातं बोलतं होतं. एक शांत संध्याकाळ. सायली गॅलरीत बसलेली. तिचा हात पोटावर होता. अनिकेत चहा घेऊन येतो. काय विचार करतेस? तो विचारतो. सायली हसते. आपण दोघं किती हरवलो होतो आणि आज आता किती सापडलो. अनिकेत म्हणतो, आपण एकमेकांना गमावूनच एकमेकांना मिळवलं. ही कथा फक्त नवरा बायकोची नाही. ही कथा आहे न ऐकलेल्या शब्दांची, न बोललेल्या वेदनांची आणि उशिरा आलेल्या समजुतीची. जर तुम्हीही तुमच्या आयुष्यात कोणाला गृहीत धरत असाल तर थांबा. कारण जे आज आहे ते उद्या नसण्याची शक्यता असते. नातं टिकवायला प्रेम पुरेसं नसतं. समजून घेणं गरजेचं असतं.
कथा इथे संपते, पण विचार इथेच सुरू होतो. मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.